नमस्कार, मी डॉक्टर किरण जोशी, कन्सल्टंट सुनंदा IVF कोल्हापूर. आज आपण थोडक्यात सेक्स आफ्टर हिस्टेरेक्टमी ह्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर हिस्टेरेक्टमी म्हणजे काय? जेव्हा गर्भाशयाची पिशवी, ज्यालाच आपण युट्रस म्हणतो, ते काढून टाकण्याचं जे ऑपरेशन केलं जातं त्याला हिस्टेरेक्टमी असं म्हणतात. हे सगळ्यात कॉमनली म्हणजे दुसऱ्या नंबरवर हे ऑपरेशन करतो आम्ही आमच्या गायनॅक फील्डमध्ये. तर ही हिस्टेरेक्टमी करण्याची प्रामुख्याने कारणं काय असतात? तर पहिलं, जेव्हा पेशंटला पाळीच्या वेळेला खूप ब्लिडिंग होतं, म्हणजे काही आजार आहेत ज्याचा फायब्रॉईड आहे, ॲडेनोमायोसिस आहे, अशा पेशंट्समध्ये पाळीच्या वेळेला खूप ब्लिडिंग होतं, क्लॉट्स पास होतात. दुसरं असतं एंडोमेट्रिओसिस, ज्याच्यामध्ये पेशंटला पाळीच्या वेळेला खूप पोटात दुखत असतं, कॉन्स्टंट ओटी पोटात दुखत राहणं ही दुसरं सिम्पटम असतं, किंवा इवन संबंधाच्या वेळेलाही पेशंटला खूप दुखत राहतं. तिसरं आहे प्रोलॅप्स युट्रस, म्हणजे जसं वय वाढत जातं तसं पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणजे खालचे स्नायू लूज व्हायला लागतात आणि पिशवी खाली घसरली जाते, त्याला प्रोलॅप्स म्हणतात. आणि चौथं, कॅन्सरची लक्षणं दिसायला लागणं किंवा कॅन्सर असणं. अशा कंडिशनमध्ये पहिल्यांदा डॉक्टर तुम्हाला औषधं देऊन बघतात आणि जेव्हा या औषधांवरही या गोष्टी कंट्रोल होत नाहीत तेव्हा हिस्टेरेक्टमी म्हणजे गर्भाशय काढायला लागू शकतं. जेव्हा पेशंटचं वय 40 ते 45 या वयामध्ये असतं तेव्हा डॉक्टर म्हणजे आम्ही तुमचे अंडाशय, ज्याला ओव्हरीज असं म्हटलं जातं, तो प्रिझर्व करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप लवकर चालू होती ते टाळता येतात. तर हे जेव्हा हिस्टेरेक्टमी केली जाते तेव्हा पेशंटच्या मनात खूप प्रश्न असतात आणि जे कॉमनली विचारायला पेशंट अवघडतात त्यातला पहिला प्रश्न असतो तो सेक्स आफ्टर हिस्टेरेक्टमी, की आम्ही परत सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कधी रिझ्यूम करू शकतो. जनरली हिस्टेरेक्टमी झाल्यानंतर पेशंटचं हिलिंग व्हायला, रिकव्हरी पिरियड व्हायला 1-2-2.5 महिने लागतात. ते झाल्यानंतर ज्या सर्जनने तुमचे ऑपरेशन केलेलं आहे त्या गायनेकॉलॉजिस्टकडून तुम्ही सल्ला घ्यावा की रिकव्हरी झालेली आहे की नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक संबंध चालू करण्यास हरकत नसते. जनरली जेव्हा गर्भपिशवी काढली जाते तेव्हा गर्भाशय म्हणजे युट्रस आणि त्याचं तोंड म्हणजे मुख जे असतं त्याला सर्व्हिक्स असं म्हणतो, एवढंच काढलं जातं. योनी मार्गाच्या साईजमध्ये म्हणजे वजायनामध्ये लेंथ किंवा ब्रेडमध्ये फारसा फरक होत नाही, त्यामुळे हिस्टेरेक्टमी नंतरच्या संबंधामध्ये फारसा फरक पडत नाही. इनफॅक्ट ज्यांना एंडोमेट्रिओसिस, मी जे मगाशी म्हटलं, ज्यांचे शारीरिक संबंधामध्ये खूप पेनफुल असतात त्यांच्या संबंधामध्ये सुधारणा झाल्याचं आम्हाला आढळून येतं. दुसरा कॉमन प्रश्न असतो की गर्भाशय काढल्यानंतर हिस्टेरेक्टमीनंतर पाळी येणार का? तर नाही. गर्भाशय काढल्यानंतर जरी ओव्हरीजचं काम चालूच असेल तरीही पाळी येऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना पाळीचा ब्लिडिंग खूप होतं आहे त्यांच्यामध्येच आपण हिस्टेरेक्टमीचा सल्ला देतो. तिसरा खूप कॉमनली प्रश्न असतो की गर्भाशय काढल्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सी राहणार का? तर त्याचं पर्सेंटेज एकदम 0 आहे, कारण गर्भाशय हेच प्रेग्नन्सी रुजायचं ठिकाण असतं आणि तेच काढून टाकलं की प्रेग्नन्सी राहायचे पर्सेंटेज एकदम 0 होऊन जातं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहू नये म्हणून कंडोम वापरणं ह्याची काही गरज नाही. मगाशी मी म्हटलं तसं 40 ते 45व्या वर्षापर्यंत आपण ओव्हरीज जपून ठेवायचा प्रयत्न करतो, पण काही पेशंटमध्ये ते आपल्याला करता येत नाही, ओव्हरीज काढण्याची गरज असते, त्याला सर्जिकल मेनोपॉज असं म्हणतात. अशा पेशंटमध्ये मात्र हॉर्मोन्सचे चेंजेस व्हायला लगेचच सुरुवात होते. कॉमनली जे इस्ट्रोजन हॉर्मोन असतं त्याचे प्रमाण कमी होतं आणि अशा पेशंटमध्ये सेक्समध्ये थोड्या डिफिकल्टी जाणवायला लागतात, ज्याच्यामध्ये पहिलं येतं डिक्रीज लिबिडो असं म्हणतात, ज्याचा अर्थ की सेक्स करण्याची इच्छा कमी होणं, आणि दुसरं असतं की वजायनल ड्रायनेसमुळे थोडंसं स्पॉटिंग होणं किंवा पेनफुल सेक्शुअल इंटरकोर्स होणं. ह्या पेशंटनी न लाजता गायनेकॉलॉजिस्टशी संपर्क करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मेडिसिन्स अवेलेबल असल्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी करणं शक्य असतं. आणि लास्ट जे येतं की हिस्टेरेक्टमी केल्यानंतर जे पेल्विक फ्लोअर मसल्स असतात, जे खालचे स्नायू असतात, त्यांच्यात थोडीशी शिथिलता येते. ते जर आपण वेळीच आहारावर कंट्रोल केला, स्थूलता कमी ठेवली, वजनावर कंट्रोल ठेवला आणि आम्ही काही एक्सरसाइज सांगतो ज्याच्यामध्ये किगल्स एक्सरसाइज म्हणतात, ते जर केले तर हेही टाळणं आपल्याला पॉसिबल आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.